सगळीकडे आता इलेक्ट्रिक पंप आपण वापरतोय, पण इलेक्ट्रिक पंपाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो की बॅटरी लाईफचा. पंपाची बॅटरी टिकत नाही, पंप लवकर डिस्चार्ज होऊन जातोय, आपण घेतलेला पंप 1-2 वर्षामध्येच लगेच खराब होऊन जातोय. या गोष्टींच्या अडचणी येत असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे की आपला इलेक्ट्रिक पंपाची बॅटरी दीर्घकाळ कशी चालेल आणि आपला इलेक्ट्रिक पंप आपण वर्षानुवर्ष कसा वापरू याच्याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहे. आपण पंप खरेदी करून घरी आणला. हा पंप आपण खरेदी करून आणल्यानंतर सर्वप्रथम 100% चार्जिंग पंप करायचे, म्हणजे याचा पूर्ण चार्जिंग करायचे. याची बॅटरी लाईफ राहते साधारणपणे एकदा चार्जिंग केल्यानंतर 20 पंप होतात. तर फुल्ली चार्ज झाल्यानंतर आपल्या रानामध्ये जे काय आपले असतील 8 पंप, 10 पंप, 20 पंप जे काय असेल ते पूर्ण फवारणीचं काम, आळवणीचं काम करायचे. त्याच्यानंतर हा पंप घरी आणल्यानंतर तो जर आपण वापरणार नसू, एक आज वापरलाय, याच्यानंतर 8-10 दिवस वापरणार नाही, महिना, 2 महिने, 6 महिने वापरणार नाही, तर अशा कंडिशनला त्याची पूर्ण बॅटरी डेड करायची. डेड कशी करायची, तर याच्यामध्ये पाणी ओतायचं, ते पंप कंटिन्यू चालू ठेवून त्याची बॅटरी पूर्ण संपून घ्यायची. बॅटरी डेड झाल्यानंतर तो सुरक्षित ठिकाणी पंप ठेवून द्यायचा आहे. जेव्हा आपण परत कधी हा पंप वापरायला काढू, अशा कंडिशनला तो परत फुल्ली चार्ज 100% चार्जिंग झाल्यानंतरच आपण वापरायला काढायचे. रिपीट प्रोसिजर तशीच होऊन जाईल. आणि इन केस जर आपण पंप आज नेलेला आहे, आपल्याला रेग्युलर 4 दिवसातून वापर आहे पंपाचा, की पंप बंद राहणार नाही, महिना 2 महिने असं काही बंद राहणार नाही, अशी कंडिशन असेल, अशा कंडिशनला जेव्हा डेली आपण पंपाचा वापर चालू करणार आहे, यावेळी पंप 100% चार्जिंग करूनच पंपाचा वापर चालू करायचे. आज पंपाचा वापर केलाय, 10 पंप केलेत, उद्या परत 10 पंप करतो असं न करता फुल्ली चार्ज करा आणि पंपाचा वापर करा, ज्याच्यामुळे आपल्या पंपाची बॅटरी लाईफ दीर्घकाळ टिकेल आणि जो आपण पंप घेतलेला 4-5 वर्षापर्यंत पंपाला काही प्रॉब्लेम येणार नाही. धन्यवाद.